मी मकरंद जोशी. मी म्हसळा होमगार्ड पथकाचा माजी समादेशक अधिकारी आहे. मी ऑगस्ट 2025 या तारखेला होमगार्ड सेवेमधून 17 वर्षाची सेवा करून निवृत्त झालो. आज विशेष दिवस असा आहे की माझ्याच म्हसळा पथकामधील एक सिनियर होमगार्ड जवान वेटकोळी हा 29 वर्ष होमगार्डची सेवा करून 4 जुलै 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहे. आणि त्या प्रित्यर्थ आपण होमगार्ड वेटकोळी यांच्याकडून त्यांच्या 29 वर्षाच्या सेवेचं जे फलित आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी छोटीशी चर्चा करणार आहोत. त्यांच्या मनातले होमगार्ड आणि होमगार्ड सेवेबद्दलचे भाव आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार वेटकोळी. काल आपण वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यामुळे होमगार्ड सेवेमधून निवृत्त झाला. सर्वात पहिल्यांदा निवृत्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निवृत्तीनंतरचं आपलं आयुष्य सुखा समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि निरोगी जावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की या होमगार्ड सेवेमध्ये तुम्ही किती साली दाखल झालात? जय सर, मी 1997 ला भरती झालो. भरती झाल्याच्या नंतर मी 1997 ला भरती झालो. आज कालच्या दिवसाला माझी सेवानिवृत्त झाली. 29 वर्ष मी म्हसळा पोलीस स्टेशन ते सन्माननीय माझे समादेशक अधिकारी मकरंद रामचंद्र जोशी यांच्या पाठलाग मला सेवेत लाभ मिळाला आणि तो लाभ घेऊन माझी काल सेवानिवृत्त झाली. आणि आज सुद्धा आमचे सर मकरंद रामचंद्र जोशी यांच्या घरी आज मला निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला. माझ्या पत्नीसह, माझ्या मुलांसह सरांच्या घरी कार्यक्रम उपस्थित केला आणि ते पूर्ण झालेला आहे. त्यापूर्वी बोलण्याचं की आमचे सर जोशी सरांनी आम्हाला खेळीमेळीच्या वातावरणात म्हसळा पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला फारसे मदत केली, फारसे शिकवलं. फार आमची त्याची लास्ट कालची हे झाली आणि त्याच्यानंतर आज त्यांच्या घरी आज निरोप समारंभाची म्हणजे लास्ट याचं आमचं हे केलंय आता सत्कार. त्याबद्दल मी जोशी सरांचा आभारी आहे. होमगार्ड संघटनेचे सुद्धा आभारी आहे. आणि मी सेवानिवृत्त झालो. याचपूर्वी सर्व होमगार्ड सदस्य जोशी सर यांना सर्वांना माझी शेवटची इच्छा आणि शेवटचे मनोगत व्यक्त केलं आहे. आता मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही होमगार्ड मध्ये भरती झाला 1999 साली, 97 साली, त्यावेळेला तुम्ही होमगार्ड मध्ये जावं असं तुम्हाला का वाटलं? सर्व एखाद व्यक्ती आल्या होत्या माझ्या इथं. त्या व्यक्तीला खूपसे हे होतं, म्हणजे ड्युटी करण्याच्या टायमाला जाम हालत असायची. मी त्या होमगार्डला बोललो, म्हणला बाबा इथं उठे बसण्यापेक्षा माझ्या घरी ये, आपण बसू आणि मग उद्या सकाळी आपण त्याचा काहीतरी निरोप घेऊ. मी लोकांना बोलून, ज्या संघटनेच्या लोकांना बोलून त्यांनी विचारलं, म्हणलं या होमगार्डच्या हालत का करताय? तुम्ही लिहून घेतलं किंवा मला बंदोबस्त पाहिजे, पोलीस बंदोबस्त पाहिजे. मी म्हणलं ह्या होमगार्डच्या हालत का करताय? तर त्यांना बोलवल्याच्या नंतर मग सकाळी तो उठला, मला बोलला होमगार्ड की बाबा तुम्हाला खाकीवरती घालायची इच्छा आहे का? तुम्ही नोकरी करायची आहे का होमगार्ड मध्ये? असंच आहे. ठीक आहे, उद्या मग या तुम्ही, मी तुम्हाला घेऊन जाईन. आणि मग आम्ही आलो आणि म्हसळ्याला 97 साली आम्ही तालुका समादेशक होते गोपाल तालु पवार यांच्या आदेशानुसार आम्ही एकूण 41 लोक सर भरती झालो. आमचा कॅम्प झाला आणि ते कॅम्प म्हणजे म्हसळ्यालाच झाला. तिथं प्रशिक्षण तुमचं म्हसळ्यातच झालं? हो, प्रशिक्षण म्हसळ्यातच झालं. आणि नंतर मग आम्ही परीक्षेला गेलो 10 दिवस अलिबागला. आणि अलिबागला गेल्यानंतर 10 दिवसाचं पण सर पाठी नसली तर पेन नाही, पेन नसली तर पाठी नाही, अशी आमची अवस्था अशी त्यावेळेला अवस्था होती सर. आणि त्याच्यानंतर परीक्षेच्या टायमाला जेवणाचं काय नाही, ठाव ठिकाण नाही, काय नाही. पण कपड्याचा वगैरे बंदोबस्त झाला सर. आणि कपड्याचा बंदोबस्त झाल्याच्या नंतर त्यांना भरती करू शकते 41 लोकांमधून. मी माझ्या म्हसळा तालुक्यातला 41 लोकांमधून एकटा राहिलोय सर. आणि आजपर्यंत 29 वर्ष म्हसळा पोलीस स्टेशनला या होमगार्डच्या सेवेमध्ये 29 वर्ष तुम्ही काम केलं, बरोबर आहे? होय सर. तुम्हाला समाधान वाटलं या होमगार्डच्या सेवेमध्ये काम करताना? मानसिक समाधान मिळालं तुम्हाला? होय सर, मिळालं सर. काय काय प्रकारच्या ड्युटी तुम्ही या 29 वर्षामध्ये केल्या?
सर आम्हाला दुट्या म्हणजे ट्रॉफिकला, वाहतूक शाखेमध्ये, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला कधी ते आरोपी राखायला, कधी आरोपी घेऊन जाणं, टपाल घेऊन जाणं, या सर्व साऱ्या या गोष्टी आठवल्या सर. पोलिसांनी तुम्हाला कसं सहकार्य केलं या 29 वर्षामध्ये? पोलीस स्टेशन बद्दलचा तुमचा अनुभव काय आहे? पोलीस स्टेशनचा अनुभव काय नाही सर, ड्युटी घ्यायचे, सोबत करून घ्यायचे, सांगायचे, पण म्हणजे चांगलं सहकार्य चांगलं केलं. सहकार्य केलं सर. पोलिसांनी चांगलं सहकार्य. कधी पोलीस अधिकाऱ्यांनी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली का? हो सर. असे काही प्रसंग तुम्हाला आठवत आहेत का या नोकरीच्या कालावधीमध्ये? एखादा त्यातला प्रसंग जर आठवत असेल तर थोडक्यात, म्हणजे लोकांनाही त्याच्याबद्दल आकर्षण वाटेल की अरे होमगार्डने चांगलं काम केलं तर पोलीस अधिकारी सुद्धा त्यांना शाबासकी देतात, नवीन लोक त्याच्यापासून काहीतरी स्फूर्ती घेतील. याच्यासाठी एखादा तुमचा अनुभव सांगा. सर आम्ही गेल्या 8 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. ती एका गाडीकडनं पुण्यावरनं चोरी चालली होती आणि त्याच्यामध्ये हत्यारा होती सर. तर ते आम्ही इथून बोरली दिघी सांगेवरनं गाडी जाणार झाली सर. आणि एमटी आल्याच्या नंतर आम्हाला माहिती पडलं की ती गाडी आडवा या नंबरची गाडी आहे. आजपर्यंत ही मला वाटतं 20 वर्ष झालं असतील, अजून गाडी ती सरून चालली. पण त्या कारवाईमध्ये तुम्ही स्वतः भाग घेतला का? हो ती सर. गाडी अडवणे किंवा गाडी अडवली सर, दगडी वगैरे लावणं, तिथं गाडी अडवणं आणि ती गाडी अडवलेली आहे. पण मग ही कारवाई करत असताना कधी स्वतःच्या जीवाबद्दल भीती वाटली नाही की अरे एखाद्या वेळेला मलाही काही त्याच्यात होऊ शकतं, असं वाटलं नाही? नाही सर वाटलं. निर्भीडपणे तुम्ही काम केलं. हो सर. त्याच्यानंतर तुम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं या कामामध्ये. प्रमाणपत्र दोघांना दिलेलं आहे. अच्छा, लेखी प्रमाणपत्र लेखी प्रमाणपत्र पोलीस स्टेशनवर दिलेलं आहे. काळे सर होते गेल्या 2 वर्ष अगोदर, काळे साहेबांनी जास्त काम दिले सरकारला. आणि अच्छा, घोसाळकर म्हणून तुमच्याबरोबर कोणी दुसरे होमगार्ड होते का या कामगिरीमध्ये? होते, मानगावचे होते होमगार्ड. अच्छा, ते आता आहे, आता पुढल्या महिन्यात मला वाटतं निघतात पण. अच्छा. आणि कधीतरी असं वाटलं नाही का की अरे काय ही ड्युटी, रात्रंदिवस घराबाहेर कुटुंबापासून लांब राहावं लागतं, कशाला झक मारली या ड्युटीमध्ये आलो, असं कधी वाटलं नाही का? नाही सर वाटलं. वरतीच अभिमान झाला. शिक्षणाच्या अट, वयाची मर्यादा यानुसार काम चांगलं झालं. तुमचं किती शिक्षण झालंय? माझं 7वी नापास आहे सर. म्हणजे 7वी नापास असून सुद्धा तुम्हाला एक प्रकारचं हे देशप्रेमच म्हणावं लागेल ना. आपल्या समाजाचे जे ऋण आपल्यावरती आहेत ते फेडण्याकरता, ते तर कधी आपलं फेडणं होत नाही म्हणा, कारण ते इतकं मोठं ऋण आहे की आपण एवढं काम आपण करू शकत नाही. पण काही ना काही आपल्याकडून समाजाची सेवा व्हावी ह्या उद्देशाने तुम्ही होमगार्डमध्ये दाखल झाला, बरोबर ना? हो सर. जेव्हा भरती झालं तेव्हा सांगितलं की निष्काम सेवा ही मोरारजी देसाईंनी दिलेली आहे. मोरारजी देसाईंनी निष्काम सेवा दिलेली आहे. तुम्हाला मान्यता असेल फॉर्म भरा. फॉर्म भरल्याच्या नंतर आम्ही परीक्षेला गेलो. परीक्षेला गेल्याच्या नंतर सरांनी सांगितलं की तुम्हाला भत्ता नाही, तुम्हाला पगार नाही, तुम्हाला नोकरी नाही. त्यांनी करायची असेल त्यांनी आपली भरती करून घ्या. फॉर्म भरली आणि सांगले की तुम्हाला 60 रुपये दिवसावरती बराच निष्काम सेवा तुम्हाला काहीच नाही. निष्काम सेवा म्हणून आम्ही फॉर्म भरला आणि आम्ही. आता तुम्ही ज्यावेळेला भरती झाला त्यावेळेला किती साधारण भत्ता मिळायचा तुम्हाला? भत्ता म्हणजे त्याला आपण मानधन म्हणूया. किती रुपये मिळायचे एका दिवसाचे? 60 रुपये मिळायचे. आणि सेवानिवृत्त होताना तुम्हाला किती भत्ता मिळत होता? ज्या वेळेला तुम्ही आता 2 दिवसापूर्वी सेवानिवृत्त झाला त्यावेळेला शासनाकडून तुम्हाला किती मानधन मिळायचं? 1200-1250 रुपये मानधन. त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? हो सर. आता त्याच्यामध्ये समाधानी आहे. देश सेवा करून झालो. आपली बायको मुलं जागेवरती घेऊन तरी पण आम्ही लोकांशी प्रेमाने वागलो. पोलीस स्टेशनला प्रेमाने वागलो. पोलीस स्टेशनच्या सरांबरोबर ते केलं. काली पण माझं. मला तुम्हाला अजून एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की गेली 29 वर्ष तुम्ही आपला स्वतःचा नोकरी धंदा उद्योग जो काही आहे तो सांभाळून तुम्ही देशसेवा होमगार्डच्या माध्यमातून केली. याच्यामध्ये तुमच्या पत्नीचा किती सहभाग आहे? तिचा किती सपोर्ट तुम्हाला होता? कारण काय असतं, घरातला मूळ माणूस जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला घर कुटुंब हे सांभाळण्याचं काम त्याच्या पत्नीवरती येतं. मग त्यांचा तुम्हाला किती सपोर्ट होता असं आपण म्हणूया त्या कालावधीमध्ये? त्या कालावधीमध्ये सपोर्ट होता की एक रात्र मारायचं, दुसरं रात्र भरायचं, रात्रीचं राहिलेलं जेवण जर आम्ही घेऊन त्यांनी नोकरी घ्यायची. म्हणजे तुमच्या पत्नीने सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली साथ दिली असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे त्याचं तुमच्या सगळ्या यशस्वी नोकरीचं श्रेय तुम्ही पत्नीला पण द्या 100%. बरोबर ना? कारण तिच्या सहकार्याशिवाय तुम्ही बाहेर हे काम करू शकत नव्हतं, बरोबर आहे? आणि समजा भविष्यामध्ये आता तुमचं वय 58 वर्ष पूर्ण झालं. आता भविष्यामध्ये समजा एखाद्या वेळेला अशी काही परिस्थिती उद्भवली आणि शासनाने जे सेवानिवृत्त झालेले होमगार्ड्स आहेत
त्यांच्याकडे नक्कीच अनुभव असणार ना. आता तुमच्या 29 वर्षाची नोकरी म्हटल्यावरती तुमच्याकडे भरपूर अनुभव असेल त्याचा. जर सरकारने भविष्यामध्ये असं ठरवलं की रिटायर झालेल्या होमगार्डना आपल्याला परत सेवेमध्ये काही दिवसासाठी बोलवायचंय, तर तुम्ही जाल का परत त्या सेवेकरता? जे काही सरकार तुम्हाला काम देईल मध्ये जिकरीचं असेल, एखाद्या वेळेला जीवावर बेतणारं असेल, तर तुम्ही जाल का त्या कामाकरता? तुमची मानसिक तयारी काय आहे तसं? मानसिक तयारी आहे. आले 2 वर्ष मला पाहिजे होती, मी प्रयत्न केला सर, पण ते यशस्वी झालं नाही. मला नाही 2 वर्ष ते ठीक आहे, पाहिजे. शासनाच्या नियमाप्रमाणे कदाचित तो सेवानिवृत्तीचा भाग असेल, त्याप्रमाणे तुम्ही सेवानिवृत्त झाला. पण इथून पुढे जरी बोलवलं तरी मी येण्यास तयार आहे. यायला तुम्ही तयार आहात. माझी तयारी आहे. म्हणजे अजूनही तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर आहे, हो, शारीरिक दृष्ट्याही खंबीर आहे. गंभीर आहे सर. कोणत्याही क्षणी शासनाने बोलावलं तरी तुम्ही हो, सर. जायला तयार आहात. हो सर. पुन्हा एकदा आपली मुलाखत संपवण्यापूर्वी तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप शुभेच्छा देतो. आणि तुमच्या मुलाखतीतून नवीन तरुणांनी काही स्फूर्ती घेऊन होमगार्ड सेवेमध्ये यावं किंवा देशसेवेची त्यांनाही स्फूर्ती मिळावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. तर देशसेवेची आहे आणि आत्ताच त्यांनी आपल्यासमोर सांगितलं की यापुढेही जर शासनाने मला त्या कार्यासाठी बोलावलं तर मी कोणतीही सबब न सांगता पुन्हा त्या कार्याकरता निश्चितपणे हजर होईल. धन्यवाद.